हो, आज आपण उमेदवारी दाखल केलेली आहे. नेमक्या कोणत्या प्रभागातून आपण उमेदवारी दाखल केली आहे आणि आपलं पुढचं ध्येय काय असणार आहे? मी प्रभाग क्रमांक 9 या विभागातली भरलेला आहे फॉर्म. आणि जे बेरोजगारी आहे, आज जे बेरोजगार मुलं फिरत आहे, आपल्याकडे MIDC असल्यानंतरही तिथे कंपन्या उभारल्या जात नाहीये. आमचा पहिला जो हेतू आहे की बेरोजगारी हटवण्याकरता. दुसरा विषय, हे जे विकास ज्या गोष्टी निघतात त्या पद्धतीनं कोणत्याही स्थानिक पातळीवर विकास नाही आहे आमच्या प्रभागात. बऱ्याचपैकी घाण पाणी येणं, कचरा वगैरे, कचऱ्याच्या गाडी न येण्या, ज्या मूलभूत सुविधा आहे आमच्या भागामध्ये त्या न येण्या, त्यामुळे त्याच्याकरता लढा द्यायचा आहे. आणि आमचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहे, इतक्या वर्षापासून जे आज त्या रोजगाराकरता भटकत आहे, त्यांचा रोजगार मला आधी प्राप्त करून द्यायचा आहे. हो, या प्रभागात एक प्रतिष्ठित असे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात हा तुमचा लढा आहे. कसं बघता तुम्ही आणि विकासाचं विजन काय ठेवता तुम्ही? अगोदर तर आपली मायबाप जनता ही ते डिसिजन घेणार की ते कोणाला त्या नगरपालिकेमध्ये पाठवते न पाठवते. आणि आपल्या विरुद्ध भाजप असो या कोणी असो, आपला त्यांचा विरोध नाहीये. आपल्याला त्याबद्दल नाही बोलायचं आहे. फक्त आपल्याला काय विकासाचे कामं करायचे हे आपण पब्लिक समोर आणणार आहे. आपल्याला विरोधक कोण आहे याबद्दल आपल्याला काही नाही. आपल्याला आपल्या पब्लिकचं जे काम करायचं आहे ते अनमोल आहे. तर आपले जे कार्यकर्ते, जे आपल्या सोबत फिरणारे लोक आहे, त्यांच्याकरता जे करता येईल ते काम आपण करणार आहे. नाथाभाऊ एकनाथरावजी खडसे साहेब आणि माननीय आपले माजी मंत्री आमदार साहेब संतोष भाऊ चौधरी यांच्या आशीर्वादाने आज मला त्यांना तिकीट आणि माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, मी त्या विश्वासाला पूर्ण पात्रपणे आणि निवडून आल्यानंतर सर्वात आधी मी जे सांगितलेले आहे त्या गोष्टी मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे आणि ते त्यांच्याकडनं पूर्ण करणार आहे. आणि पूर्ण आम्ही ताकदीनिशी पुढे जाऊन पक्षाला मोठं आणि आमचं नगराध्यक्ष आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू.